राज्य मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यानं नवी मुंबईतून प्रशांत ठाकूर समर्थक सांगली सोलापुरातील महायुतीचे कार्यकर्ते नाराज झाले। त्यामुळे येत्या काळात त्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली जाणार का असा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भातला हा खास रिपोर्ट पाहूयात। रायगडच्या पनवेलमधून चौथ्यांदा आमदार बनलेले आमदार प्रशांत ठाकूर मंत्री होतील अशी आस त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना होती, पण तसंच झालं नाही। किंबहुना रायगडमधील भाजपचा एकही आमदार मंत्री झाला नसल्यानं कार्यकर्त्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे। भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून प्रशांत ठाकूर यांनी पनवेलमध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले, पण वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे आमदार नितेश राणे मंत्री झाल्यानंच प्रशांत ठाकूर यांच्या मंत्रिपदाची संधी हुकल्याची चर्चा रंगली आहे। रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते फार नाराज आहेत, परंतु आता या पुढील काळामध्ये भारतीय जनता पार्टी रायगड जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी प्रशांतदादांना पक्ष योग्य ती संधी नक्की देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। एकेकाळी 5-5 मंत्री असणाऱ्या सांगली जिल्ह्याला कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकही मंत्रीपद दिलं गेलं नाही। त्यामुळे संतप्त सांगलीकरांकडून महायुती सरकार विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली जातीये, तर विरोधी पक्षाकडून महायुती आमदारांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। सांगली सारख्या जिल्ह्याचं ठिकाण असणाऱ्या सांगली जिल्ह्यात तिसऱ्यांदा विधानसभा लढवून निवडून आणलेल्या सुधीर गाडगे यांना सुद्धा ह्यांनी का बाजूला ठेवले? आमदारांची तेवढी कॅपॅसिटी नाही असं म्हणणार नाही, पण आमदार आणि नामदार यामध्ये फरक असतो। तो भाजपनी आम्हाला दुजाभाव केला आणि सांगली जिल्ह्यावर अन्याय केला। 2014ला सुद्धा 4 आमदार होते, आता सुद्धा 5 आमदार ह्या युतीला दिले असताना सुद्धा सांगली जिल्ह्याला मंत्रिपद न देऊन या सरकारनं सांगली जिल्ह्याचा अपमान केला। त्यामुळे सांगलीकर नागरिक म्हणून पहिल्यांदा मी निषेध व्यक्त करतो। सोलापूरला मंत्रिपदानं पुन्हा एकदा हुलकावणी दिली आहे। महाविकास आघाडी आणि महायुती सरकारनं गेल्या 5 वर्षात सोलापूरला मंत्रिपदापासून दूर ठेवलं होतं। त्यानंतर झालेल्या विधानसभेत महायुतीला एवढं मोठं यश मिळाल्यानंतरही सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपदानं हुलकावणी दिल्यानं जिल्ह्यात नाराजीची भावना आहे। विशेषतः ज्या भाजपला सोलापूरकरांनी भरभरून मत दिलं त्या भाजपकडून सोलापूरकडे दुर्लक्ष झाल्याचं सोलापूरकरांचं म्हणणं आहे आणि सोलापूरनं भाजपला 5 आमदार देऊनही पालकमंत्री उपराच मिळणार अशी चर्चाही रंगली आहे। महिन्यांनी 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी बाहेरच्या जिल्ह्यातील पालकमंत्री सोलापुरात येतात, त्यामुळं म्हणावा तेवढा विकासाला चालना मिळत नाही। नेहमीप्रमाणे पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्याला आणि जिल्हा शहराला गृहीत धरून पद्धतशीरपणे टाळलं। सोलापूरला बॅकफूटवर का ठेवलं जातं याचा पडद्या पाठीमागचा नेमका सूत्रधार कोण हे आज येण्यास काळाची गरज आहे। जर सोलापूरचा विकास रखडला तर सोलापूरकरांमध्ये प्रचंड रोष, प्रचंड संताप येणाऱ्या काळात पाहायला मिळेल। माझं सोलापूर शहर जिल्ह्यातल्या 5 आमदारांना आव्हान आहे की तुम्ही जाऊन फडणवीस साहेबांना विचारावं की सोलापूर जिल्ह्यावर का अन्याय केलेला आहे। आता जे मंत्री झाले ते पुढे 2.5 वर्षानंतर बदलले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या 2.5 वर्षात रायगड, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील मंत्रिपदाचा दुष्काळ दूर करण्याचं आश्वासन देऊन या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला तर आश्चर्य वाटायला नको। पनवेलवरून विकास मिरकणेसह सांगलीहून संजय देसाई आणि वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।